राज ठाकरेंना मराठा आंदोलकांनी रोखल्यानंतर अमोल मिटकरी यांनी खोचक प्रतिक्रिया दिलेली आहे। वाघांनी सुपारी बहादराला महाराष्ट्राच्या मातीची रग आणि धग दाखवली। ये वो शेर है जो रुकते नहीं, थकते नहीं, झुकते नहीं और बिकते भी नहीं, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलंय। आज समजलं असेल महाराष्ट्राचा सातबारा कोणाच्या बापाचा नाही, असंही पुढे मिटकरी यांनी म्हटलेलं आहे। काल राज ठाकरे यांच्या दौऱ्यादरम्यान मराठा आंदोलक आक्रमक झाले होते। त्यांनी राज ठाकरेंचे मुक्कामी असलेल्या हॉटेलमध्ये घुसून मराठा तुफान घोषणाबाजी केलेली होती आणि त्यानंतर मिटकरींनी राज ठाकरेंना एक्सपोज करून डिवचलेला आहे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी जयेश गावंडे सध्या आपल्या सोबत आहेत। जयेश, यापूर्वीच आपण मिटकरी आणि मनसे यांच्यातला संघर्ष बघितलेला आहे, तो कुठल्या पातळीपर्यंत पोहोचला हेही आपण बघितलंय आणि आता पुन्हा एकदा अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांना थेटपणे डिवचलेला आहे। गुरुप्रसाद, आपण जर पाहिलं असेल तर सुपारी बहादर हा जो उल्लेख यापूर्वी सुद्धा अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका करताना केला होता। त्यानंतर मनसे कार्यकर्ते जे आहेत ते मोठे आक्रमक झाले होते। अकोल्यामध्ये आपण पाहिलं असेल की आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला होता आणि त्यांच्यावर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। त्यानंतर 13 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते आणि एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला होता। त्यामुळे एकंदरीतच पाहिलं तर या 2 ते 3 दिवसात राजकीय वातावरण जे होतं ते आमदार अमोल मिटकरी विरुद्ध मनसे असा सामना रंगला होता आणि दोघांमध्ये संघर्ष जो आहे तो एकमेकांच्या आरोप प्रत्यारोप असेल हा संघर्ष पाहायला मिळाला होता। आता पुन्हा एकदा मराठा आंदोलकांनी काल राज ठाकरे यांना घेरला आणि त्यानंतर त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली होती। त्यानंतर आमदार अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा राज ठाकरे यांना लक्ष केलं आहे। नाव न घेता आमदार अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा वाघांनी बरोबर मिटकरी यांनी पुन्हा एकदा राज ठाकरे यांना टार्गेट केलेलं आहे। त्यामुळे अर्थातच यावरती आता मनसेकडनं कशी प्रतिक्रिया येते बघावं लागेल। धन्यवाद जयेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। पुढे जाऊ। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज धाराशिवच्या दौऱ्यावरती आहेत। विधानसभा निहाय बैठका घेतल्यानंतर ते लातूरकडे रवाना होणार आहेत। विधानसभेला जास्त जागा लढण्याच्या घोषणेनंतर राज ठाकरे यांच्या दौऱ्यांना एकूणच वेग आल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं आणि याच विषयीचे अधिक अपडेट्स आपण घेऊया। प्रतिनिधी कैलास चौधरी सध्या आपल्या सोबत आहेत। कैलास, धाराशिवच्या दौऱ्यावरती राज ठाकरे सध्या आहेत आणि त्यानंतर आजच ते लातूरकडे रवाना होणार आहेत। कसा एकूण हा दौरा असणार आहे? गुरुप्रसाद, कालपासून राज ठाकरे धाराशिव जिल्ह्यात दौरे आहेत। सगळ्यात जास्त जागा लढवण्यानंतर असा निर्णय घेतल्यानंतर कालपासून त्यांनी दौरा सुरू केला आहे। काल सोलापूरमध्ये सुरुवातीला बैठक घेण्यात आली, तिथल्या विधानसभेचा आढावा घेण्यात आला। त्यानंतर आज आणि काल धाराशिवचा बैठक होणार आहे। धाराशिवचे 4 विधानसभा मतदारसंघ आहेत, त्या विधानसभेचं कोणाला उमेदवारी देण्यात येईल आणि यासोबत चर्चा करण्यात आलेली, पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात येणार आहे। साधारण 2 वाजेपर्यंत या कार्यकर्त्यांसोबत राज ठाकरे ही बैठक घेतील आणि त्यानंतर पत्रकार परिषद होईल। या पत्रकार परिषदेमध्ये ते जे काही निर्णय घेण्यात येणार आहेत ते सांगतील आणि त्यानंतरच पुढे ते लातूर च्या विधानसभेत लातूरचे जे काही विधानसभा मतदारसंघ आहेत त्या अनुषंगाने बैठक घेण्यासाठी लातूरकडे रवाना होतील। गुरुप्रसाद, धन्यवाद कैलास या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर विधानसभेपूर्वी राज ठाकरे आपल्याला एकूणच ऍक्शन मोड मध्ये दिसतात।